नमस्कार, मी निशिगंधा. निशिगंधाची मेजवानी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा. नागपंचमी जवळ आलेली आहे. बऱ्याच ठिकाणी नागपंचमीला दिंडाचा नैवेद्य दाखवला जातो. तर हे दिंड कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. 2 वाट्या गव्हाचे पीठ, 1 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी गूळ, 2 चमचे तांदळाचे पीठ, थोडे किसलेले जायफळ, 1 चमचा वेलची पूड आणि तेल. इथे मी हरभरा डाळ 2-3 वेळा चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे आणि यामध्ये 3 वाट्या पाणी घालून घेतले आहे. तर यामध्ये आपण 1 चमचा तेल घालून घेऊयात आणि थोडीशी हळद घालून घेऊयात. यामुळे आपली डाळ चांगली शिजण्यास मदत होते. आता ही डाळ आपण कुकरला 5-6 शिट्ट्या काढून चांगली शिजवून घेऊयात. डाळ शिजेपर्यंत आपण दिंडासाठी लागणारी कणिक भिजवून घेऊयात. तर त्यासाठी मी इथे गव्हाचे पीठ घेतले आहे. आता यामध्ये आपण तांदळाचे पीठ आणि 1 चमचा तेल घालून घेऊयात. आता हे मिश्रण चांगले एकत्र करून थोडे थोडे पाणी घालून कणिक भिजवून घेऊयात. पीठ भिजवताना तुम्ही इथे चिमूटभर मीठ वापरले तरी चालेल. इथे मी कणिक भिजवताना तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे. तांदळाच्या पिठामुळे दिंडाची पारी असते ती चिवट होत नाही. आता यावर आपण झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया. तुम्ही इथे बघू शकता डाळ खूपच छान शिजलेली आहे. आता डाळीतील पाणी आपण निथळून घेऊयात. डाळीतील पाणी आता निथळून झाले आहे. आता आपण पुरण करूयात. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. यामध्ये आपण निथळून घेतलेली डाळ आणि गूळ घालून चांगले परतून घेऊया. मीडियम गॅसवर मी पुरण चांगले परतून घेत आहे. तुम्ही ते बघू शकता गूळ आपला पूर्णपणे विरघळला आहे. पुरण आपले तयार झाले आहे. साधारण 5 ते 6 मिनिटांमध्ये पुरण आपले चांगले परतून तयार होते. आता यामध्ये आपण किसलेले जायफळ आणि वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि एकसारखे परतून घेऊयात. पुरण झाले आहे. आपण गॅस बंद करूयात. आता आपण पुरण मॅश करून घेऊया. आपल्याला इथे पुरण नेहमीच्या पुरणासारखे वाटून घ्यायचे नाही, कारण आपल्याला दिंड करायचे आहेत. दिंडाचे पुरण या पद्धतीने केले की दिंड छानच लागतात. तुम्ही पाहू शकता दिंडासाठी पुरण तयार आहे. पुरण थंड झाले की आपण दिंड करायला घेऊया. आता आपण दिंड तयार करायला घेऊयात. त्यासाठी मी इथे कणकेचा छोटा गोळा घेत आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता पारी लाटूया. पारी लाटताना तुम्ही शक्यतो पीठ न वापरता किंवा पिठाचा कमीत कमी वापर करून पारी लाटून घेऊ शकता. पारी जास्त जाडही ठेवू नये आणि खूप जास्त पातळही करू नये. जर पारी खूप पातळ झाली तर दिंड फुटण्याची शक्यता असते. तुम्ही ते बघू शकता पारी लाटून तयार आहे. आता यामध्ये आपण पुरण भरूया.
पुरण भरून झाले आहे. आता चारही बाजू जुळवून घेऊया. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही दिंड करू शकता. तुम्ही बघू शकता दिंड तयार आहे. मी तुम्हाला अजून एक दिंड तयार करून दाखवते. त्यासाठी पारी लाटून घेऊया. आता मी परत एकदा तुम्हाला दिंड कसं बनवायचं ते दाखवत आहे. आपली पारी आता लाटून झालेली आहे. यामध्ये आपण पुरण घालून घेऊयात. आता आपण ह्याच्या चारही बाजू बंद करून घेऊया. तुम्ही बघू शकता दिंड तयार आहेत. इथे मी दिंड उकडण्यासाठी चाळणीवर केळीचे पान ठेवून त्यावर दिंड ठेवली आहे. जर तुमच्याकडे केळीचे पान नसेल तर तुम्ही चाळणीला थोडं तेल लावून त्यावर दिंड ठेवू शकता. आणि आपण मोदक उकडतो त्याप्रमाणे 15 ते 20 मिनिटं दिंड उकडून घेऊया. 15 मिनिटं झाली आहेत. झाकण काढून बघूयात. दिंड छान उकडली गेली आहेत. ही दिंड तुम्ही साजूक तुपासोबत खाऊ शकतात. अप्रतिम लागतात. दिंड खूपच सुंदर दिसत आहेत. तर हे पुरणाचे दिंड कसे वाटले हे मला नक्की सांगा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. आणि आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.